नमस्कार मंडळी, राम राम सर्वांना. तर मंडळी, ही आहे नैसर्गिक जंगली चिंगम. हे बघा, याला म्हणतात बांडगुळ. हे बघा, अशी परजीवी वनस्पती आणि याला खूप छान अशी फळं पिकतात. ही फळं आपण खाऊ शकतो. खात असताना खूप छान असं अगदी आपल्याला चिंगमसारखी फिलिंग होते. खूपच भारी. तर अशी आता ही फळं अगदी पिकलेली आहेत. ही फळं आपण चावून चावून खाऊ शकतो. तर मित्रांनो, हे एक रानमेवा आहे, याला बांडगुळ म्हणतात. तर याची फळं खूपच चविष्ट असे लागतात, गोड, आणि चावत राहिलं तर ते गिळलं जात नाही. चिंगमसारखं हे काम करत असतं. तर आता आपल्याला हे खायचे आहेत. हे बघा, अशी दिसायला असते याची पानं, त्यानंतर फुलं खूपच छान असे असतात. तर ही आहे एक नैसर्गिक चिंगम. ज्यांनी ज्यांनी खाल्ली असेल त्यांना नक्कीच या झाडाची आठवण आलेली असेल. तर लहानपणी आम्ही अगदी जंगलामध्ये गेल्यानंतर अगदी पाणी मिळत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये या बांडगुळीचं आपल्याला फळं पिकलेली असतात, ती सेवन करायची आहेत. तर मंडळी, ही बघा, ही आहेत कच्ची फळं. त्यानंतर ही बघा, ही आहेत पिकलेली फळं. ही पिकलेली फळं आपल्याला खायची आहेत. आणि त्यानंतर ही परिपूर्ण फुललेली फुलं आपल्याला बघायला मिळत आहेत. तर असं हे जंगली चिंगम आहे, नैसर्गिक चिंगम, पूर्णपणे ऑर्गॅनिक असं चिंगम. ज्यांनी ज्यांनी खाल्लं असेल त्यांना नक्कीच या फळाची आठवण आलेली असेल. तर अशी बांडगुळ आता आपल्याला खायची आहे. तर खूपच जास्त बांडगुळ मिळालेले आहेत बघा मित्रांनो. हे बघा, तर हा अत्यंत पौष्टिक असा रानमेवा आहे. या दिवसामध्ये विशेषतः आपल्याला आंब्याच्या झाडावर आणि इतर झाडांवर कुठेही उपलब्ध होतं आणि खाताना खूपच छान अशी फिलिंग होते. चिंगमसारखं गिळलं जात नाही आणि त्यामुळे तोंडामध्ये सतत फिरत असल्यामुळे तोंडाची लाळ वाढते आणि आपल्याला असं ताण लागत नाही. असा हा जंगलातला एक नवीन असा अनुभव. तर मंडळी, आता आपण चिंगम खातोय. खूपच भारी. हम्म, हम्म, हम्म. तर बघा, असं चिंगमसारखं हे फळं तोंडात चावत राहावं लागतात आणि ते गिळले जात नाही. याप्रमाणे आपल्याला एक नैसर्गिक आणि अत्यंत ऑर्गॅनिक अशी चिंगम अगदी जंगलात किंवा घरच्या घरी बनवता येऊ शकते.